गुड मॉर्निंग फ्रेंड्स. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या गणित बुद्धिमत्तेच्या क्लासमध्ये. आपण आज सगळ्यात महत्त्वाचा चॅप्टर आहे परम्युटेशन कॉम्बिनेशन हा पाहणार आहे. याच्यामध्ये काय आपल्याला बघायचं आता प्रॉपर आपण डिटेलमध्ये शिकणार आहे. भरपूर सारे एक्झाम्पल्स आहेत याच्यावरचे, ते शिकणार आहे. ठीक आहे ना. बघा, परम्युटेशन आणि कॉम्बिनेशनला काय म्हणतो आपण? क्रमपरिवर्तन आणि संयोजन. मराठीतनं काही गरज नाही एवढं त्याचं शब्दाचा अर्थ जाणून घ्यायची. तर आपल्याला काय आहे परम्युटेशन कॉम्बिनेशन म्हणजे काय आहे ते आपल्याला गणित सोडवताना तुम्हाला समजणार आहे सगळं, कसं कसं काय काय करायचं असतं. बघा, यातले काही इम्पॉर्टंट फॅक्ट्स आणि आहेत. तर बघा, आता पहिल्यांदा स्टार्ट काय दिले आपल्याला? एन म्हणजे काय आहे बघा. फॅक्टोरियलला एन म्हणतो आपण. ठीक आहे, फॅक्टोरियल म्हणजे काय आहे आता हे पहिल्यांदा आपण शिकूया. तर कुठल्याही संख्येच्या पुढं जर आपलं उद्गारवाचक चिन्ह असतं, तुम्हाला माहिती आहे हे असं असं दिलेलं असतं, बरोबर. हे 3च्या पुढे जर दिलं असेल तर आपण काय करायचं? 3चा गुणाकार 1 येईपर्यंत करत राहायचं. त्याच्या आधीची संख्या -1 -1 असं करत राहायचं. मग काय करणार? याचं उत्तर तुम्ही कसं लिहिणार? 3 × 2 × 1. आलं लक्षात? ह्याला काय म्हणायचं? फॅक्टोरियल. फॅक्टोरियल. ठीक आहे. अशाच प्रकारे अजून काय आहे? आपण दुसरं काय करू शकतो? याला जर आपण 5 फॅक्टोरियल म्हटलं तर काय येणार आहे? त्याचं 5 फॅक्टोरियलचं काय येणार आहे आपल्याला इथं? 5 × 4 × 3 × 2 × 1. म्हणजे हे काय करायचं? लक्षात घ्या, सगळ्यात बेसिक ही संख्या आहे जी दिलेली असती त्या उद्गारवाचक चिन्ह किंवा फॅक्टोरियलच्या साइनच्या पुढं ती संख्या जी आहे ती काय करायची? आपल्याला 1 येईपर्यंत त्याचा गुणाकार करत राहायचं. ह्याला अजून दुसऱ्या पद्धतीने कसं लिहू शकतो आपण? ऑर. ठीक आहे, हे आपण लिहिले. नंतर साईज वाढवून घेतो पेनची. आपण ऑर ह्याला काय करू शकतो? तर हे इज इक्वल टू 5 × 4 फॅक्टोरियल ऑर 5 × 4 × 3 फॅक्टोरियल असं काही म्हणू शकतो. ह्या सगळ्या प्रकारे याला मांडू शकतो किंवा 5 × 4 × 3 × 2 फॅक्टोरियल म्हणलं तरी चालते. कारण शेवटी काय हे आपल्याला हे कशासाठी करायचंय? तर काही वेळा छेदामध्ये पण अशी संख्या दिलेली असते, आपल्याला डायरेक्ट ते सेम टू सेम संख्या उडवायला येते तिथून. त्यामुळे काय करायचं? आपण लिहिताना हे असं प्रकारे लिहायचं जसं आपल्याला पुढे दिसल प्रश्नामध्ये जे आहे त्याच्यानुसार आपल्याला ठरवायचं आहे तिथं त्या ठिकाणी. ठीक आहे, पण बेसिक फंडा काय आहे की जी संख्या दिली तिथून 1 पर्यंत त्याचा गुणाकार करत राहायचं. समजलं? सगळ्यात बेसिक गोष्ट. आता बघूया आपण इथं काय दिलं आपल्याला. Let the n be positive integer, then factorial of n is denoted by n or n factorial. मग काय आहे? Defined as n factorial, n in bracket n - 1, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये n-2, तिसऱ्या ब्रॅकेटमध्ये n-3. म्हणजे काय? मल्टिप्लिकेशन आहे यांच्यामध्ये. ब्रॅकेटमध्ये काय आहे? n मध्ये इथं मल्टिप्लिकेशन आहे, इथं मल्टिप्लिकेशन आहे. ठीक आहे, इथं पण काय आहे? तुमचं मल्टिप्लिकेशन असणार आहे. म्हणजे काय आहे? 4 × 3 × 2 × 1, बरोबर. 1 येईपर्यंत त्यांनी मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. समजलं तुम्हाला? म्हणजे आता मी जे सांगितलं तोच फंड आहे. यात काय केले बघा, इथं समजा n हा एक धनात्मक पूर्णांक आहे, त्याचा n हा फॅक्टोरियल, n फॅक्टोरियल ह्या प्रकारे दर्शवला जातो. आणि तो कसा लिहिणार तुम्ही? n फॅक्टोरियलचा अर्थ काय आहे? तर जो काही संख्या दिली, आता 4चा फॅक्टोरियल दिलाय किंवा 10चा फॅक्टोरियल दिलाय, तर 10 × 9 × 7 8 × 7 6 5 4 3 2 1 पर्यंत आपल्याला हे करत जायचंय. समजलं तुम्हाला? ओके. मग आता बघा पुढं एक एक न मायनस करत जायचं, बस बाकी काय नाही. त्याचं मल्टिप्लिकेशन करायचंय. नंतर आता बघा इथं 4 फॅक्टोरियल दिलेलं आहे आपल्याला. 4 फॅक्टोरियल काय आहे? 4 × 3 × 2 × 1. मग ह्या सगळ्यांचा गुणाकार काय येणार तुमचा? 24 येणार. 5 फॅक्टोरियलचा काय येणार? 5 × 4 × 3 × 2 × 1. 5 चोक 20 त्रिक 60, 6 दुनी 12, 120 येणार 5 फॅक्टोरियल. समजलं? आता बघा इथं काय आहे? 5 फॅक्टोरियल. बघा इथं 5 फॅक्टोरियल 5 चोक 20, 20 त्रिक 60, 6 दुनी 12, 120. लक्षात? हे जर आता सपोज तुम्हाला 4 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 5 फॅक्टोरियल किंवा 5 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 4 फॅक्टोरियल असं जर तुम्हाला दिलेलं असेल, ठीक आहे, असं जर तुमच्या एका प्रश्नामध्ये आलं, तुम्ही सोडणार कसं? 5 × 4 × 3 × 2 × 1. इथं खाली काय लिहिणार तुम्ही? 4 × 3 × 2 ×
1. मग हे 1 1 2 2 3 3 4 4 गेलं. ठीक आहे, एवढं सगळं गेलं की 5 डिवायडेड बाय 1 राहतं, म्हणजे 5 राहणार आन्सर. दुसऱ्या प्रकारे कसं लिहिणार तुम्ही ह्याला? 5 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 4 फॅक्टोरियल. हे काय आलं तुमचं? 5 इंटू 4 फॅक्टोरियल. ठीक आहे, अपॉन 4 फॅक्टोरियल. हे डायरेक्ट 4 ला 4 गेलं, 5 राहिलं. म्हणजे किती तुमचं एवढं सगळं कुटाणा करत बसण्यापेक्षा इथं सिंपल मध्ये तुमचं उत्तर निघून आलं. समजलं तुम्हाला? ह्या पण गोष्टी करता येतात. त्यासाठी मी काय सांगितलं, दोन्ही पद्धतीनं 5 इंटू 4 फॅक्टोरियलचा अर्थ तोच आहे. 5 इंटू 4 इंटू 3 फॅक्टोरियलचा अर्थ तोच आहे. 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 फॅक्टोरियलचा अर्थ तोच आहे. सगळ्यांचा एकच अर्थ आहे, मिनिंग तेच आहे. फक्त आपण मांडणी कशी करतो ह्याच्यावर सगळं डिपेंड आहे. आता तुम्ही 4चा फॅक्टोरियल काढला, इथं 4चा फॅक्टोरियल हे पूर्ण लिहित बसायची गरज नाही ना आपल्याला, डायरेक्ट समजते आपल्याला. छेदात 4 फॅक्टोरियल आहे सॉरी, इथं पण 4 फॅक्टोरियल येऊ शकतो. इथं 5 गुणिले 4 फॅक्टोरियल, कारण त्या 4 फॅक्टोरियलचा अर्थ काय आहे? 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1. संपला विषय. समजलं? बघा, आता ह्यात एक सगळ्यात महत्वाचं आहे. 0 फॅक्टोरियल जर असेल तर त्याची किंमत किती आहे? 1 आहे. ठीक आहे, 0 फॅक्टोरियलची किंमत काय असते? कायम 1 असते. हे लक्षात ठेवायचं. नंतर नेक्स्ट बघूया आता. परमुटेशन काय आहे विषय? परमुटेशन म्हणजे क्रमपरिवर्तन. याच्यामध्ये काय आहे की the different arrangements of a given number of things by taking some or all. ठीक आहे, by taking some or all at a time are called as permutations. म्हणजे काय आहे? दिलेल्या वस्तूंच्या वेगवेगळ्या अरेंजमेंट करायच्या. त्यात काय असतं? काही वेळा सर्व किंवा काही अशा प्रकारे काय केले एका वेळेस घेऊन केल्या जातात, त्यांना आपण म्हणतो परमुटेशन. म्हणजे काय सांगितलेलं असतं? काही शब्द दिलेले असतील किंवा खेळातले एवढे एवढे प्लेयर दिले असतील, ग्रुप्स दिले असतील, त्यातले 4 मुलं 5 मुली असं यांचा मिळून किती प्रकारे ग्रुप तयार करू शकतो आपण, असं पण असतं त्याच्यामध्ये. समजलं? हे काही वेळा काय दिले? काही किंवा सर्व एकाच वेळेस घ्यायचे. 50 मुली 50 मुलं आहेत तर त्या सगळ्यांचे वेगवेगळ्या प्रकारे किती ग्रुप तयार होऊ शकतात, किंवा 50 मुली आहेत 50 मुलं आहेत, त्यातनं 2 मुली आणि 1 मुलगा, असं प्रत्येक ह्याच्यामध्ये ग्रुप बनवायचा असेल तर आपल्याला अशा प्रकारे किती वेगवेगळ्या प्रकारे आपण ग्रुप बनवू शकतो हे तुम्हाला शोधायचं आहे. तर त्यावेळेस काय करणार आहे आपण की ही पद्धत वापरणार परमुटेशनची. चला मग बघूया आपण ह्याच्यामध्ये काय आहे. एक्झाम्पल बघा. ऑल परमुटेशन्स ऑर अरेंजमेंट्स आर मेड विथ द लेटर्स ए बी सी बाय टेकिंग 2 ॲट अ टाइम. ठीक आहे, आर बघा ए बी सी टोटल किती आहेत? टोटल आहेत 3. ए बी सी हे टोटल किती आहेत मित्रांनो? हे आहेत 3 आहेत. टोटल 3 जण आहेत. ठीक आहे, आपल्याला काय करायचे? 2 जण घ्यायचे. 2 ॲट अ टाइम. काय सांगितले आपल्याला? बाय टेकिंग 2 ॲट अ टाइम. 2च घ्यायचे. पहिल्यांदा हे 2 घेऊया, नंतर हे दोघांची जोडी घेऊया, मग पुन्हा ह्या दोघांची जोडी घेऊया आपण. बरोबर? बघा आता ए बी बी सी ए बी बी सी. ठीक आहे, नंतर काय आहे? ए सी. मग आता पहिल्यांदा आपण ह्याच्यामध्ये काय करूया? ए चा कॉलम करू. ए बी आणि ए सी. नंतर काय आहे? बी ए बी सी. बी ची ह्याच्या बरोबर एकदा जोडी, बी ची त्याच्या बरोबर एकदा, सी ची जोडी ए बरोबर एकदा आणि सी ची जोडी बी बरोबर एकदा. म्हणजे काय झाले? ह्या टोटल काय झाल्या? 6 जोड्या तयार झाल्या. मग परमुटेशन मध्ये काय असतं? ह्यावेळेस ज्यावेळेस आपण अशा प्रकारचा विचार करतो त्याच्यामध्ये काय असतं मित्रांनो? तुमचा सिक्वेन्स जो असतो, ठीक आहे, त्यांची अरेंजमेंट करताना हा पहिल्यांदा बसला, तो नंतर बसला, तर ह्याला महत्व असतं. ठीक आहे, म्हणजे पहिल्यांदा कोण आहे? म्हणजे आता तुम्ही म्हणता बी ए सपोज, बरोबर का? आणि ए बी ह्या 2 अक्षर सेमच आहेत ना. ए बी आणि बी ए मध्ये दोन्ही अक्षर सेमच आहेत, पण ते काय आहेत? वेगळे इंडिव्हिज्युअल कन्सिडर केलेले आहेत. बरोबर? ते 3 आहेत. मग एकदा हा बी पहिल्यांदा बसलाय, हा सेकंड बसलाय, म्हणून काय झालं? वेगवेगळ्या 2 प्रकारे त्यांची आपण काय केली? अरेंजमेंट केलेली आहे. त्यांना वेगवेगळ्या 2 प्रकारे बसवलंय आपण त्या ठिकाणी. म्हणून काय करायचं?
ते 6 येणार आपल्याला. परमुटेशन मध्ये कायम एक गोष्ट लक्षात ठेवायची, तर त्यांचं काय असणार आहे आपल्याला तिथं वेगवेगळे जरी त्यांची शब्द किंवा ते अक्षर जरी सेम असतील किंवा त्यातले जे सेम असतील तरी पण काय करणार आहे आपण त्यांचं वेगवेगळं डबल एकदा हा पुढे बसलाय हा पुढे बसलाय असं एक प्रकारे तुमच्या डोक्यामध्ये चित्र तयार राहू द्या, मग तुम्हाला समजून येईल. बघा आता काय सांगितले, एबीसी अक्षरे घेऊन एका वेळी दोन किंवा दोन दोन करून तयार होणारे सर्व क्रम परिवर्तन काय असणार आहे, हे टोटल असणार आहे 6. बरोबर आहे ना, हे आपण लिहिलेत 6. मग आता याच्यामध्ये दुसरं काय बघा, अजून पुढे काय बघूया आपण आता नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये तुम्हाला लक्षात येईल. ऑल परम्युटेशन्स मेड विथ द लेटर्स एबीसी बाय टेकिंग 3 ॲट अ टाइम. टेकिंग 3 ॲट अ टाइम म्हणजे काय आहे, तिघच्या तिघ जर एकत्र घेतले आपण तर अशा किती प्रकारच्या जोड्या तयार होतील ह्यांच्या. मग आपण काय करायचं, ह्या 3 अक्षरांमधून अक्षर कोणचे आहेत, ए बी सी. बरोबर, ए बी सी तिघ जण आहेत, तिघांच्या जोड्या. आता पहिल्यांदा ए पहिला घेऊया, ए बी सी एज इट इज राहिली, ए सी बी दुसरी जोडी झाली. बरोबर आहे ना. ए बी च्या ए स्टार्टिंगला असलेल्या 2 जोड्या तयार झाल्या. आता बी पहिल्यांदा बी ए सी बी सी ए. बरोबर, ह्या 2 जोड्या तयार झाल्या. सी ची जोडी बघा, सी ए बी सी बी ए. हे अशा टोटल 6 जोड्या तयार होणार आहेत. कशा, तर ए च्या 2 जोड्या तयार झाल्या, बी च्या सुरुवातीच्या 2 जोड्या आणि सी च्या सुरुवात झालेल्या 2 जोड्या. अशा प्रकारे ह्या टोटल किती झाल्या जोड्या तयार, 6 जोड्या तयार झाल्या. समजलं तुम्हाला याच्यामध्ये काय आहे नक्की. ठीक आहे, याला काय म्हणतो आपण, परमुटेशन. आता तुम्हाला लक्षात येणार नाही, एक्झाम्पल सोडवताना तुम्हाला करेक्टली तुमच्या म्हणजे तुम्हाला लक्षात येऊन जाईल की काय होतंय नक्की याच्यामध्ये. बघा आता हा प्रश्न आहे इथं आपल्याला, नंबर ऑफ परम्युटेशन्स ऑफ एन थिंग्स. काय आहे, एन थिंग्स टेकिंग आर ऍट अ टाइम इज गिवन बाय. आता जर आर एन ह्या गोष्टी आहेत, ए बी सी डी ह्या 4 गोष्टी दिल्यात आपल्याला, तर त्या काय आहे, आर टाइम्स आपल्याला घ्यायच्यात. टेकिंग आर ऍट अ टाइम म्हणजे काय आहे, सपोज 4 दिल्यात संख्या तुम्हाला, ए बी सी डी ह्या किती आहेत तुमच्या संख्या, टोटल 4 आहेत. बरोबर, टेकिंग टू ऍट अ टाइम म्हणजे एका वेळी जर आपण 2 घेतल्या तर अशा प्रकारच्या किती जोड्या तयार होऊ शकतील. हे जर तुम्हाला असं सॉल्व्ह करायचं असेल, अशा प्रकारे प्रश्न विचारला तर तुम्ही सोडवणार कसं. मग सोडवणार कसं, तुम्ही लिहायचं एन पी आर. हा जो आहे एन म्हणजे टोटल नंबर आहे, हा इथं लिहायचा एन. ठीक आहे, एन हे परमुटेशनचं पी आणि हा आर किती वेळा आपल्याला घ्यायच्यात, किती संख्या घ्यायच्यात, हा फॉर्म्युला. ह्याचा फॉर्म्युला काय असणार आहे तुमचा एन पी आर चा, तर एन फॅक्टोरियल अपॉन काय आहे, एन मायनस आर. बरोबर, त्याचा फॅक्टोरियल म्हणजे काय आहे, थोडक्यात लक्षात घ्या, हे एन आहे तुमचं आणि हे काय आहे, हा तुमचा आर झाला. आलं लक्षात. म्हणजे एन काय असणार इथं, 4 चा फॅक्टोरियल डिवायडेड बाय एन म्हणजे 4 मधनं 2 गेले, 4 मायनस 2 त्याचा फॅक्टोरियल किती झाला तुमचा, 4 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल. मग 4 चा किती झाला, 4 चा फॅक्टोरियल कसं लिहितो आपण, तुम्हाला माहिती आहे, तर 4 चा फॅक्टोरियल काय लिहिणार आहे आपण, 4 फॅक्टोरियल इज इक्वल टू 4 इंटू 3 इंटू 2 फॅक्टोरियल. कारण छेदामध्ये आपल्याला 2 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल, 2 ला 2 गेलं, 4 त्रिक 12. बरोबर, असं उत्तर येणार आपल्या ह्याचं. समजलं का तुम्हाला, यासाठी ही गोष्ट तुम्हाला महत्वाची आहे. आता आपण एक्झाम्पल बघूया याचं डायरेक्ट. काय करायचंय, किती वेळा आपल्याला किती संख्या घ्यायच्या, टोटल. टोटल म्हणजे एन. लक्षात आलं तुम्हाला. पी म्हणजे परम्युटेशन आहे, तो मध्येच ठेवायचा. छेदामध्ये काय घ्यायचं, टोटल मधनं जेवढ्या आपल्याला काउंट घ्यायचे त्याच्यात तेवढे फक्त वजा करून त्याचा फॅक्टोरियल घ्यायचा. आता बघा इथं काय दिलंय, 8p2. याला कसं सोडवणार तुम्ही, हा प्रश्न आहे बघा इथं. 8p2
ठीक आहे. 8 काय आहे? n आहे तुमचा, म्हणजे n फॅक्टोरियल अपॉन n मायनस r ब्रॅकेटचा फॅक्टोरियल. असं कसं करणार तुम्ही? हा 8 वरती लिहिला, ठीक आहे. छेदामध्ये काय करणार तुम्ही? 8 वजा 2 कंसाचा फॅक्टोरियल. किती आला तुमचा? 8 फॅक्टोरियल अपॉन काय आहे? 8तनं 2 गेले 6 फॅक्टोरियल. याला कसं लिहिणार तुम्ही? 8 गुणिले 7 गुणिले 6 फॅक्टोरियल, छेदामध्ये 6 फॅक्टोरियल. ठीक आहे. हे कसं झालं तुमचं? 6ला 6 गेलं तुमचं, 6 फॅक्टोरियलला 6 फॅक्टोरियल झालं 8 7 56. आलं का तुमचं उत्तर? 8 7 56. ह्या प्रकारे येणार आहे ते. ठीक आहे. इथं डायरेक्ट केले तुम्हाला 8 7 56. म्हणजे काय केलंय तुम्हाला? हे आलं कसं काय? ऍक्च्युली n फॅक्टोरियल म्हणजे हा फॉर्म्युला मध्ये टाकले आपण, n फॅक्टोरियल अपॉन n मायनस r. म्हणजे ह्याच्यातून हा वजा करायचा आणि त्याचा फॅक्टोरियल छेदामध्ये लिहायचा, बस. आणि वरच्याचा पण फॅक्टोरियल लिहायचा. एवढं साधं सोपं आहे, एकदम सिंपल आहे. तुम्हाला फटाफट फटाफट उत्तर येणार. समजलं हे तुम्हाला? ओके, नेक्स्ट बघूया आता आपण. दुसरं काय आहे? 7p3. 7p3 याचं काय येणार आहे तुमचं? 7 फॅक्टोरियल वरती आला, ठीक आहे. 7तनं 3 गेले, 7 मायनस 3 ब्रॅकेटचा फॅक्टोरियल. मुद्दाम मी एलॅबोरेट करून लिहितोय, ठीक आहे. 7 फॅक्टोरियल अपॉन किती झाले? 4 फॅक्टोरियल. मग लिहायचं 7 इंटू 6 इंटू 5 इंटू 4 फॅक्टोरियल अपॉन 4 फॅक्टोरियल. मग काय करणार तुम्ही? 4 ला 4 गेला, 5 6 30, 3 7 21, 210. आलं का तुमचं? 210 आलं इथं तुमचं आन्सर 210. 5 6 7, 5 गुणिले 6 गुणिले 7. हे अशा प्रकारे आलेलं आहे, एकदम सिंपल आहे. काहीच करायचं नाही. याच्यातून ही वजा करायची संख्या, छेदामध्ये त्याचा फॅक्टोरियल लिहायचा, वरती काय करायचं? अंशामध्ये वरच्याचा फॅक्टोरियल लिहायचा, जे n असतो. बरोबर? समजलं तुम्हाला? कोणाच्या काही क्वेरी आहेत का? कोणाला काय अडचण असेल तर लगेच विचारू शकता तुम्ही. समजलं इथं? नेक्स्ट आपण बघूया पुढे काय आहे. बघा, n वस्तू पूर्णपणे एका वेळी घेतल्यानंतर होणारे परमुटेशन्स, हे आपल्याला एका वेळी सगळ्या वस्तू घेतल्या तर आपल्याला काय आहे ते आपल्याला आत्ताच्या फॉर्म्युलानं समजणार आहे. त्यानंतर बघा आपल्याला काय आहे, जर n वस्तूमध्ये p1 सारखे, p2 दुसऱ्या प्रकारचे सारखे, तसेच p3 तिसऱ्या प्रकारचे सारखे वगैरे असतील तर p1 प्लस p2 प्लस असं pr पर्यंत त्याला n म्हणायचं, त्याला परमुटेशनची संख्या म्हणता येईल आपल्याला. ठीक आहे ना? आता हा फॉर्म्युला आहे n फॅक्टोरियल अपॉन p1 फॅक्टोरियल, p2 फॅक्टोरियल, p3 फॅक्टोरियल, असं pr फॅक्टोरियल पर्यंत ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. आता डायरेक्ट आपण प्रश्न बघूया याच्यावरचे काय आहेत ते, मग तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे ते क्लॅरिफाय होणार आहे. कॉम्बिनेशन म्हणजे काय बघा. आता कॉम्बिनेशन मध्ये काय आहे? वेगवेगळ्या गट किंवा निवडी ज्या काही वेळा किंवा सर्व एका वेळी घेऊन तयार केल्या जाऊ शकतात, त्याला काय म्हणायचं? कॉम्बिनेशन म्हणायचं. आपण इंग्लिश मध्ये बघूया. each of the different group or selection which can be formed by taking some or all at a time is called as combination. समजलं? बघा आता एक्झाम्पल मध्ये तुम्हाला समजून जाईल काय आहे ते. Out of 3 boys A, B, C want to select 2. Out of 3 boys A, B, C नावाचे 3 मुलं आहेत, ठीक आहे. We want to select 2. The possible selection are, आपल्याला 2 सिलेक्ट करायचे, ठीक आहे. तर त्याची पॉसिबल सिलेक्शन काय असणार आहे? आता मगाशी परमुटेशन मध्ये काय होतं की आपल्याला अरेंजमेंट होती, ठीक आहे ना? इथं लक्ष द्या. कॉम्बिनेशन मध्ये काय असते? सिलेक्शन असतं, आणि ह्याच्यामध्ये काय असते? अरेंजमेंट असते.
अरेंजमेंट म्हणजे काय आहे, एका क्लासमध्ये तुम्ही एका बेंचवरती बसलाय, तुम्ही लेफ्ट साईडला बसलाय, तुमचा मित्र राईट साईडला बसलाय, ठीक आहे. तर मग तुम्ही ही एक प्रकारे अरेंजमेंट झाली. दुसऱ्या प्रकारे अरेंजमेंट कशी होऊ शकते, की तुमचा मित्र राईट साईडला बसलाय, तुम्ही लेफ्ट साईडला बसलाय. म्हणजे ही एक वेगळ्या प्रकारची अरेंजमेंट असं झालं. मग काय होतंय, की दोन मुलं सिलेक्ट करायची असेल, परमुटेशन असं ना, अरेंजमेंट शब्द आला की तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, कशा प्रकारे अरेंज करणार आहे आपण ह्यांना. तर काय करणार आहे, अरेंज करतो आपण. तीच गोष्ट आहे साधी. बेंचवर बसलोय आपण अरेंज करतोय ना, एकदा त्याला पुढे बसवलाय, एकदा पाठीमागे बसवलाय, वेगवेगळ्या प्रकारे अरेंज केले आपण. लास्टच्या बेंचवर एकदा टाकलाय. तर मग काय होतं, की अरेंजमेंट मध्ये तुमचा जो सिक्वेन्स आहे तो इम्पॉर्टंट असतो. ठीक आहे, तो कन्सिडर केला जातो. कॉम्बिनेशन मध्ये नाही. कॉम्बिनेशन मध्ये तसं येणार नाही. कॉम्बिनेशन मध्ये काय असतं, सिलेक्शन केले. तुम्हाला दोन जणांना सिलेक्ट केले, ए आणि बी. तुम्ही ए बी बसा शेजारी किंवा बी ए शेजारी बसा. तुम्हाला त्याचा तुमचा जो हा आहे सिक्वेन्स आहे तो काय एवढा महत्वाचा नाही. या ठिकाणी तुम्ही दोघं सिलेक्ट झालाय हे महत्वाचं. तुम्ही पुढे बसा, पाठीमागे बसा, लेफ्टला बसा, राईटला बसा, याचा काही घेणं देणं नाही. इथं फक्त दोन जण घेतलेले आहेत. ह्याच्यामुळे ह्याच्यात कॉम्बिनेशन मध्ये काय होणार असतंय, की आपण मगाशी बघितलं परमुटेशन मध्ये ए बी सी तीन जण होते, त्यातले दोन जण आपल्याला अरेंज करायची होती. तर ती कशी वेगवेगळ्या प्रकारे अरेंज करू शकत होतो आपण. ए पहिल्यांदा असलेले दोन टाइप मध्ये करू शकत होतो. बी दोन टाइप मध्ये करू शकतो, तो सी वाल्याला दोन टाइप मध्ये करू शकतो तो अरेंज. बरोबर आहे. तर ते काय झाले, त्याचे 6 प्रकारे. इथं फक्त 3 प्रकारे येणार का, तर ए च्या शेजारी बी बसू, नाही तर बी च्या शेजारी ए बसू. एकच प्रकार झाला तो. बी च्या शेजारी पुन्हा काय आहे, सी बसू, ए बसू. एकदाच सगळ्यांना एकदा ए बी बी सी ए सी, बस एवढे 3च आयटम येणार ह्याच्यामध्ये. 3च प्रकारे आपलं सिलेक्शन होऊ शकतं. समजलं? ओके. आता बघा, शक्य निवडी काय आहे, त्याच्यातल्या 3 मुलांमधनं एबीसी मधून 2 मुलं जर आपल्याला निवडायचे, सिलेक्शन हा शब्द महत्वाचा आहे. ठीक आहे. सिलेक्ट टू. हा, याच्यामध्ये काय करायचंय, आपल्याला निवड करायची. निवड म्हणजे काय, सिलेक्शन. तुमचं तिथं ह्याला महत्व नाही, रँक म्हणा किंवा तुमच्या पोझिशनला महत्व नाहीये, फक्त सिलेक्ट होणं महत्वाचं आहे. बरोबर. मग याच्यात काय येणार आहे, याचे 3 मधनं 2 केले तर ए बी ए सी, बी ए बी सी आणि सी ए सी बी. ठीक आहे. ह्याचे हे टोटल किती झाले, 6 झाले. ह्याचं काय येणार आहे सिलेक्शन मध्ये तुमचं, ए बी बी सी आणि ए सी सगळे एक एकदाच आलेत ह्याच्यामध्ये. समजलं? ह्यात किती वेळा आलेत, ए चे 2 आलेत, बी चे 2, सी चे 2, भरपूर जण झाले. 6 प्रकारे तिथे अरेंज करू शकतो. याच्यात सिलेक्शन फक्त 3 प्रकारे होणार. हे डोक्यामध्ये तुमच्या फिक्स करून घ्यायचं. समजलं? आता बघूया आपण. हा, हे काय आहे बघायचं, ए बी आणि बी सी हे एकच कॉम्बिनेशन मानलं जातं. ठीक आहे. इथं कसं आहे, ए बी बी ए हे वेगवेगळे काय आहेत, आपले अरेंजमेंट्स आहेत. ए आणि सिलेक्शन किंवा कॉम्बिनेशन म्हणलं तर आपण काय सांगणार, की फक्त ए बी आणि बी ए हे एकच कॉम्बिनेशन आहे. बी सी आणि सी बी एकच कॉम्बिनेशन आहे. ए सी आणि सी ए एकच कॉम्बिनेशन आहे. एकच म्हणायचं. द ओनली कॉम्बिनेशन ऑफ 3 लेटर्स ए बी सी टेकन ऑल ऍट अ टाइम इज ए बी सी. आता सिलेक्शन आहे, 3 लेटरचं आहे त्याच पुन्हा. तर त्यात जर एकदा सिलेक्शन करायचंय आपल्याला, तर ते कसं येणार आहे तुमचं, एकच सिलेक्शन टेकन ऑल ऍट अ टाइम. आणि हे काय आहे, शब्द सगळ्यात महत्वाचा आहे. कॉम्बिनेशन म्हणा किंवा सिलेक्शन म्हणा. ठीक आहे. कॉम्बिनेशन और मराठीतनं निवड म्हणतो आपण. ठीक आहे ना. हे निवड, सिलेक्शन किंवा कॉम्बिनेशन हे त्याला पॅरलल शब्द आहेत किंवा समानार्थी शब्द आहेत त्याचे. मग जर काही वेळेस काय विचारलं जातं तुम्हाला, की आपल्याला अशी निवड करायची किंवा असं सिलेक्शन किंवा करायचं किंवा असं कॉम्बिनेशन काय तयार होईल, तर कॉम्बिनेशन म्हणलं की तुमच्या डोक्यात लगेच प्रकाश पडला पाहिजे, की ट्यूबलाईट पेटली पाहिजे, की अरे अरे कॉम्बिनेशन म्हणजे आपल्याला सगळ्या संख्या त्यातल्या त्या एक एकदाच घ्यायच्यात, डबल डबल नाही आल्या पाहिजेत. ठीक आहे ना. ओके. आता बघा, व्हेरियस ग्रुप ऑफ आता ह्यात जर आपल्याला 3 मेंबर दिलेत, तर 3 मेंबरचं कॉम्बिनेशन कसं होणार, आता आपण एक दोन मिनिटात मी सांगतो तुम्हाला.
ह्याचं जे आहे ए बी सी ह्यांचं परमुटेशन आणि इथं काय आहे कॉम्बिनेशन, हे काय होणार आहे बघा. ह्या ए बी सी ह्या तिघांचं ऑल ऍट टेकिंग ऑल ऍट अ टाइम, टेकिंग ऑल ऍट अ टाइम, हे तिघच्या तिघ ऍट अ टाइम घेतले आपण तर कसे होणार आहेत तुमच्या इथं सिलेक्शन परमुटेशन काय येणार आहे ए बी सी ए सी बी बरोबर. त्यानंतर काय आहे बी ए सी बी सी ए सी ए बी सी बी ए, हे झाले तुमचे याचे परमुटेशन. कॉम्बिनेशन काय येणार आहे तुमचे टेकिंग ऑल ऍट अ टाइम असलं तर फक्त येणार आहे ए बी सी. ए बी सी म्हणा किंवा सीबीए म्हणा किंवा बीसीए म्हणा किंवा बीएसी म्हणा चालते सगळं. ह्यातला कुठलाही एकच आयटम घ्यायचा तिथं संपला विषय. कारण काय आहे तिन्ही अक्षर घेतलेत ऑल ऍट अ टाइम. कॉम्बिनेशन मध्ये फक्त एकदा घ्यायचं एवढं बेसिक गोष्ट आहे, याच्यामध्ये डोक्यामध्ये फिक्स करून घ्या. काय अडचण आहे का इथपर्यंत तुम्हाला कोणाला? ठीक आहे. आता प्रश्न बघूया आपण काय आहे इथं. व्हेरियस ग्रुप ऑफ 2 आउट ऑफ 4 पर्सन्स ए बी सी डी आर काय आहे ए बी ए सी ए डी बी सी बी डी सी डी. आता ए पहिल्यांदा आलाय ठीक आहे, 4 घेतलेला आपण काय आहे 4 पर्सन्स आहेत, 2 आउट ऑफ 4 ग्रुप बनवायचा आहे. आता काय केले आपल्याला व्हेरियस 4 व्यक्तींमधून 2 जण घेण्याचे वेगवेगळे गट कसे तयार होणार 4 मधनं 2 घ्यायचे आपल्याला. ते कुठले तयार होणार ए चे 2 झाले बरोबर, सॉरी ए चे किती होणार आहेत 3 होणार. ए पहिल्यांदा आला हा एक झाला हा एक झाला हा एक झाला समजलं. नंतर बी पहिल्यांदा आला हा एक झाला, बी बरोबर याच्या बरोबर एक झाला हा एक झाला. म्हणजे ह्याचे काय होणार आहेत तुमचे ग्रुप किती खूप सारे ग्रुप तयार होणार आहेत. ए चे 3 बी चे 2 आणि सी चा एक ग्रुप तयार झालाय. हे काय झाले आपलं कॉम्बिनेशन आहे. कसं केलं फक्त एक एकदा आलेत बघा. हा ए बी एकदाच आलाय, बी ए आहे का कुठे दिसतोय का तुम्हाला नाही. ए सी किती आहे एकदा, सी ए दिसतोय का कुठं नाही. एडी किती आहे तुमचा एडी डी ए कुठं दिसतोय का नाही. उलट इकडे तिकडे काय केलेलं नाही, सगळे नाही एक एकदा घेतले. मग आता बघा ए बी सी डी ए बी सी आणि डी आहे समजलं. ए ची जोडी ए बी बरोबर, ए ची बी बरोबर लावली. ए नंतर काय आहे सी बरोबर, ए नंतर काय आहे डी बरोबर ठीक आहे. आता बी ची ए बरोबर लावू शकतो का आपण, कारण बी ए ए बी सेमच असणार आहे ठीक आहे. मग ह्याची याच्या बरोबर जोडी नाही लागणार. मग ह्याची काय आहे बीसी आहे का कुठं नाही, मग बीसी झाला तुमचा ठीक आहे. नंतर काय आहे तुमचा बी बी ची जोडी पुढच्या डी बरोबर लागणार ठीक आहे. बी ची सी बरोबर बी ची डी बरोबर समजलं. इथं झालं तुमचं बी चा कॉलम संपला. सी ला घ्यायचा, सी चा ए बरोबर लागते का ए सी आहे, सी ची काय आहे ए बरोबर आहे का तर नाही लागणार. सी ची बी बरोबर आहे का बी सी सी बी, इथं झाली आहे जोडी संपला विषय. आता सी फक्त राहणार कोणाबरोबर सी आणि डी समजलं. आता डी ची जोडी कुठे आहे ए बरोबर लागते का डी ए किंवा ए डी झाले का कुठं ए डी झाले पहिल्यांदाच. डी ची बी बरोबर लागते का डी बी, इथं झाले बी डी डी बी सेमच आहेत एकदा झाले. त्यानंतर सी डी आहे का सी डी तर झाले संपला विषय. डी न स्टार्ट होणारी जोडी सापडणार नाही. म्हणजे तुम्हाला टोटल किती जोड्या सापडल्या इथं टोटल जोड्या सापडल्या तुम्हाला 6 ठीक आहे. ए च्या 3 बी च्या 2 सी ची 1. अशा प्रकारे तुम्हाला कॉम्बिनेशन 4 मधनं 2 जर करायचे असेल तर तुम्हाला एवढ्या जोड्या वेगवेगळ्या प्रकारच्या सापडतात. समजलं ओके. मग ह्याच्यावरचे प्रश्न बघूया आता आपण. ए बी बघा, आता ए बी आणि बी ए हे 2 वेगवेगळे परमुटेशन असतात, पण
ते एकाच कॉम्बिनेशनचे प्रतिनिधित्व करतात. म्हणजे काय आहे, परमुटेशन मध्ये तुम्हाला सांगितलं मी अरेंजमेंट आहे. परमुटेशन म्हणजे अरेंजमेंट. पुन्हा एकदा आपण बघूया इथं प्रश्न जे आहेत सुरुवातीचे. परमुटेशन्स आहे, अरेंजमेंट्स आहे. ह्यात शब्द लक्षात घ्या. परमुटेशन, अरेंजमेंट. ठीक आहे ना? इथं पण बघा अरेंजमेंट्स. अरेंजमेंट म्हणतात किंवा परमुटेशन म्हणतात. ह्यावेळेस काय आहे, तुमचं अरेंजमेंट करताना तुम्ही एक उदाहरण लक्षात ठेवायचं. मित्र बसलोय आपण दोघ जण क्लासमध्ये बसलोय. एकदा हा तिथं बसलाय बेंचवर, एकदा लेफ्ट साईडला, एकदा राईट साईडला. असं वेगवेगळ्या दोन प्रकारे आपण दोघ जण बसू शकतो, मित्र आणि मी, किंवा तुमचा मित्र तुम्ही. काय करणार, एकदा लेफ्ट साईडला हा, राईट साईडला हा, पुन्हा राईट साईडला तो, लेफ्ट साईडला हा. अशा प्रकारे आपण सीट एक्सचेंज करू शकतो. वेगवेगळ्या प्रकारे दोन अरेंजमेंट झाले तुमच्या. समजलं? ओके. आणि कॉम्बिनेशन मध्ये काय आहे की दोघा जणांना सिलेक्ट केले, तुम्ही दोघ जण ह्या बेंचवर बसायचं, तिथंच मग तुम्ही हलायचं नाही. मग तुम्हाला तो बेंच दिलाय, मग तिथं बसला. तुमची 10 जणात तुम्हाला दोघांना सिलेक्ट केले, तुम्ही तिथं 10 जणात दोघं बसलाय, संपला विषय तुमचा. तिथं दोघ जणांनी तिथंच बसायचं. मग तिथं नाही म्हणायचं की मी डाव्या साईडला बसलोय, मी उजव्या साईडला बसलोय, मग आमचं एक कॉम्बिनेशन तयार होईल. नाही. कॉम्बिनेशन म्हणजे तुम्हाला दोघांना एकत्र ठेवलाय, तिथं संपला, इथंच. समजलं? ओके. आता बघा, ह्याच्यात काय आहे, हे वेगवेगळे परमुटेशन आहे, पण कॉम्बिनेशन घेताना एकच घ्यायचं कॉम्बिनेशन, कुठलंही एक, बी ए म्हणा किंवा ए बी म्हणा त्याच्यामध्ये. नंतर काय आहे बघा, आता आपल्याला थोडेसे अजून एक काही कन्सेप्ट बघायचे. नंबर ऑफ ऑल कॉम्बिनेशन्स ऑफ एन थिंग्स टेकन आर ऍट अ टाइम इज. एन वस्तूंमधून आर निवडल्यावर, ठीक आहे, एन वस्तू म्हणजे काय, काय 100 आकडा दिला असेल तुम्हाला, 100 वस्तूंमधनं 90 वस्तू निवडल्या आपण, तर काय लिहिणार तुम्ही तो? बघा, कॉम्बिनेशन मधला विषय हा. मग अशी काय होता, परमुटेशनचा होता, बरोबर. एन पी आर आठवते तुम्हाला? ओके. आता इथं काय आहे, त्याचं एन सी आर सेम आहे. तुम्हाला इथं तिकडे परमुटेशनला काय होतं, एन पी आर कसं होतं तुमचं, एन फॅक्टोरियल डिवायडेड बाय एन फॅक्टोरियल डिवायडेड बाय एन मायनस आर ब्रॅकेटचा फॅक्टोरियल. ठीक आहे. आता काय आहे कॉम्बिनेशन, ह्याला काय येणार आहे तुम्हाला, एन सी आर. याला पण कसं लिहिणार तुम्ही, एन फॅक्टोरियल अपॉन, बघा याच्यामध्ये काय फरक आहे, आर लिहायचा इथं. ठीक आहे. आर चा फॅक्टोरियल म्हणजे किती वेळा आहे, एन मायनस आर ब्रॅकेटचा फॅक्टोरियल. एवढाच आहे फक्त फरक. फक्त इथं आर आलेला आहे, तिथं बाहेर काय आर नव्हता. ब्रॅकेटच्या बाहेर हा आर इथं वेगळा आलेला आहे. कोणता आर वेगळा आला इथं बघा, हा इथं आर वेगळा आला. इथं काय आहे का, इथं काहीच नाहीये. समजलं? फक्त एवढा फरक आहे. कॉम्बिनेशन मध्ये आर फॅक्टोरियल घ्यायचा, बाकी सगळं सेम आहे. सेम गोष्टी तुम्हाला अरेंज करायच्या. तुम्ही काय करणार, सपोज 100 आहेत, 100 मधनं काय करायचे तुम्हाला, 99 जण सिलेक्ट करायचे. 100 वजा 99 करणार तुम्ही, 1 येणार. 99चा फॅक्टोरियल वरती 100चा फॅक्टोरियल, कंसामध्ये 1चा फॅक्टोरियल, संपला विषय. इतकं साधं सोपं आहे. किती प्रकारे तुम्ही त्यांना सिलेक्ट करू शकता. म्हणलं की सिलेक्ट शब्द आला किंवा कॉम्बिनेशन म्हणलं की फक्त तुम्ही इथं इथला आर फॅक्टोरियल बाहेरचा लक्षात ठेवायचा. बाहेर म्हणजे काय आहे, त्या ब्रॅकेटच्या बाहेर छेदामध्ये. आपण एक्झाम्पल सोडूया आता एक. बघा, हे सेकंड झालं, तुम्हाला लक्षात घ्या. ह्या दोन गोष्टी आहेत, प्रॉपर लक्षात ठेवा तुम्ही. हे समजलंय? कुणाला काय अडचण आहे का बघा बरं, मला लगे फटाफट सांगत जावा काय समजलं नाही समजलं तर. NCN. आता बघा इथं अजून एक NCN म्हणजे काय आहे, ज्यावेळेस तुमचा टोटल नंबर दिलेला असतो, बरोबर आहे का, किती संख्या आहेत टोटल, एवढ्यातनं एवढे सिलेक्ट करायचे, 100तनं 100 सिलेक्ट करायचे, त्यावेळेस काय येणार आहे त्याचा आन्सर तुमचं एन एवढीच किंमत कुठं असती, सिलेक्ट करणाऱ्यांची या संख्या एवढी असते. बरोबर आहे ना. 100 मधनं किती सिलेक्ट करायचे, 100च करायचे. 50 मधनं 50 सिलेक्ट करायचे. सेम जर संख्या असतील त्यावेळेस त्याला काय करतो आपण, NCN म्हणजे काय आहे तुमचा, तो येणार 1, त्याची व्हॅल्यू असणार आहे 1.
ज्यावेळेस 100 मधनं 100 सिलेक्ट करायचे म्हणजे काय येणार आहे बघा तुमचं उत्तर इथं NCN असं असेल. टोटल किती दिले तुम्हाला 100 बरोबर. सिलेक्ट किती करायचे तुम्हाला 100 मग काय येणार आहे n तुमचा n फॅक्टोरियल इथं फॉर्म n फॅक्टोरियल अपॉन r फॅक्टोरियल इन ब्रॅकेट n मायनस r ब्रॅकेटचा फॅक्टोरियल हे किती आहे 100 फॅक्टोरियल अपॉन सिलेक्ट किती करायचे तुम्हाला 100च करायचे बरोबर. मग ते r झालं बरोबर. काय तर 100 फॅक्टोरियल इन ब्रॅकेट 100 मायनस किती तुमचं 100 मायनस 100 आला ब्रॅकेटचा फॅक्टोरियल. किती झाले तुमचे 100 मायनस 100 आले तुमचे 0 0 गुणिले 100 आले 0 आणि 100 फॅक्टोरियल डिवायडेड बाय काय आलं तुमचं इथं 100 डिवायडेड बाय 100 आलं. ह्याच गेली व्हॅल्यू हा आला तुमचा 1. समजलं. अशा प्रकारे तुम्हाला इथं सॉल्व्ह करता येणार आहे. नंतर काय आहे n जर दिलेला असेल बरोबर टोटल नंबर आणि तुम्हाला काहीच नाही सिलेक्ट करायचं कुणाला सिलेक्ट करायचं नाही असा जर दिलेला असेल तर तुमचा तिथं किती येणार आहे तिथं पण आन्सर येणार आहे 1. n एवढी जर संख्या असेल तर 1 येणार आणि r 0 असेल तरी काय आहे r आणि n सेम असेल तर तुम्हाला 1 येणार आणि r जरी 0 असेल तरी तुमचं 1च येणार उत्तर. समजलं. आता ऍक्च्युअल मध्ये बघूया आपण अजून पुढे काय काय आहे. NCR इज इक्वल टू बघा NCR इज इक्वल टू काय दिले NC आणि R काय आहे इथं तुमचा N मायनस R असं पण म्हणू शकतो आपण इथं डायरेक्ट तुम्हाला आन्सर मिळून जाईल बरोबर. नंतर नेक्स्ट आता एक्झाम्पल बघा 8C3 आपण कसं लिहिणार सांगा. 8C3 याचा अर्थ काय आहे की 8 पैकी 3 सिलेक्ट करायचे तुम्हाला. कसे सिलेक्ट करणार तुम्ही आता 8C3 हे जर असं दिलेलं असेल तुम्हाला मग काय करणार तुम्ही n फॅक्टोरियल अपॉन r फॅक्टोरियल n मायनस r त्याचा फॅक्टोरियल. n फॅक्टोरियल काय आहे 8 चा फॅक्टोरियल अपॉन r किती आहे तुमचा 3 फॅक्टोरियल इन ब्रॅकेट 8 मायनस 3 ब्रॅकेटचा फॅक्टोरियल किती आलं तुमचा 8 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल हा असाच लिहून घ्यायचा आणि गुणिले काय करणार तुम्ही ह्याचं काय 8 हातनं 3 गेले 5 फॅक्टोरियल. समजलं. आता दुसरं काय करणार तुम्ही नंतर 8 गुणिले 7 गुणिले 6 गुणिले 5 गुणिले आता इथं 5 आलं ना 5 फॅक्टोरियल टाकायचा डायरेक्ट तुम्ही इथं ठीक आहे डिवायडेड बाय 3 फॅक्टोरियलला काय करू आपण 3 गुणिले 2 गुणिले 1 इंटू 5 फॅक्टोरियल ऍज इट इज घेतला. ह्या 5 फॅक्टोरियलला 5 फॅक्टोरियल गेला 3 1 जा 3 3 2 जा 6 2 ला 2 गेलं बरोबर. 6 7 किती झालं तुमचं 42. काय आलं आन्सर तुमचं इथं मी इथं चुकलं कसं काय 8C3 सॉरी मी चुकीचं हे केलं. ह्याचा गुणाकार किती आहे 8 7 56 ठीक आहे. तरी म्हटलं चुकलं कसं काय मी 6 7 42 केलं 6 तर कट केलेले आपण ऑलरेडी 8 7 56 आलं का तुमचा आन्सर 56. कसं आलं 8 फॅक्टोरियल काय करायचं आहे हे काय केलं यांनी 8 चा फॅक्टोरियलचा गुणाकार काही गरज नाही 8 फॅक्टोरियल काय गरज आहे 8 गुणिले 7 गुणिले 6 5 4 याड लागेल आपल्याला अजिबात करायचा नाही तेवढा गुणाकार. सिंपल असं लिहून घ्यायचं 8 फॅक्टोरियलला काय करायचं 8 गुणिले 7 गुणिले 6 गुणिले 5 फॅक्टोरियल करा कारण काय छेदामध्ये 5 फॅक्टोरियल आहे. लक्षात आपल्याला डायरेक्ट उडवायचे 5 ला 5 घालवलं आपण. मग आता हे काय राहिलेलं 3 दुनी 6 करायचं 2 आणि 3 जाणार तिकडं 6 शी वरची 8 7 56 राहतात डायरेक्ट आन्सर आला आपलं. किती सोपं आहे बघा. म्हणजे ह्याचं उत्तर काय झालं आपलं की 8 जे व्यक्ती आहेत त्यातल्या 3 आपल्याला अशा प्रकारे किती प्रकारे कॉम्बिनेशन बनवता येईल 56 प्रकारे बनवता येईल संपला विषय.
8 पैकी 3 जणांचं कॉम्बिनेशन बनवायचं आपल्याला 56 प्रकारे कॉम्बिनेशन बनवता येणार आहे. नेक्स्ट बघा 16C13 इथं 16C13 हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे काय आहे? n फॅक्टोरियल 16 फॅक्टोरियल अपॉन 13 फॅक्टोरियल. हा खालचा छेदातला 13 फॅक्टोरियल 16 मायनस 13चा फॅक्टोरियल. ठीक आहे ना? बघा आता 16 फॅक्टोरियल अपॉन काय आहे? 13 फॅक्टोरियल गुणिले हा काय आहे? 16तून 13 किती गेला? हा 3 फॅक्टोरियल राहिला. बरोबर. काय करणार तुम्ही? 16 फॅक्टोरियलला लिहायचं एकदम सोपं आहे. 16 गुणिले 15 गुणिले 14 गुणिले 13 फॅक्टोरियल लिहिले इथं आपण छेदामध्ये 13 फॅक्टोरियल गुणिले 3 फॅक्टोरियल मोकळा करून लिहायचा. 3 गुणिले 2 गुणिले 1 समजलं? 3 फॅक्टोरियल आपलं 3 2 1 एवढंच लिहिलंय आपण. 1 पण लिहायची गरज नाही. आपण लिहून टाका तेवढे मजा म्हणून. आता बघा हा काय आहे? 13 फॅक्टोरियल संपला विषय तुमचा इथं. 3 3 5 15 बे 7 14 बरोबर. 16 85 8 7 56 560 आलं उत्तर. आलं का तुमचं 560? बघा इथं 16 16 गुणिले 5 गुणिले 7 किती झालं तुमचं? 560. किती सोपं आहे बघा. किती वेळ लागला? तुम्ही जर काय करणार आपल्याला जसं पुस्तकामध्ये दिलेलं असतं 16चं तुम्ही 16 15 14 गुणिले 13 गुणिले 12 गुणिले 11 10 9 8 7 6 5 4 3 2 1 पर्यंत गुणाकार करत बसला तर मेंदू तुमचा तिथंच पातळ होणार. परीक्षेत तुम्ही फेल होणार. ठीक आहे? असले उद्योग करायचे नाही. सिंपल वे आहे. फॅक्टोरियल मध्ये डायरेक्ट उडवून टाकायचं. 13 फॅक्टोरियल खाली 13ला 13 दिसते. संपला विषय. आपल्याला माहिती आहे 16 पासून 16 फॅक्टोरियल काढायचा आहे. एक एक कमी करत त्याचा गुणाकार करत लिहित जायचं. 16 फॅक्टोरियल 15 14 13 आला की थांबायचं. 13 फॅक्टोरियल म्हणायचं त्याला. वरच्याचा 13 आणि खालच्याचा 13 उडवून टाकायचा. इथं काय आलंय? 3 गुणिले 2 गुणिले 1 राहतं खाली. 3 14ला भाग घालवा 16ला घालवा चालतोय. बरोबर. 16 85 नाही तर पुन्हा इथं पण गडबड करचा 5 7 35 16 35 गुणिले 16 करत बसणार असं पण नाही करायचं. खूप साऱ्या गोष्टी आहेत. ठीक आहे? उलटा तिरका गुणाकार करून बघायचा. तुम्हाला सोपा कोणता वाटतोय? बरोबर आहे ना? 16 85 सोपा वाटतो आणि 8 0 आलं की जागेवर आपल्याला पुढं साध्या आपल्या पाड्यामधल्या बेच्या म्हणजे 100च्या आतले पाडे जे आहेत त्यासारखा तुम्हाला गुणाकार करायला तो 8 7 56 करायचं. वरचा 0 देऊन टाकायचा. संपला विषय. समजलं? आलं लक्षात तुम्हाला? ओके. पुढे जाऊया आपण.